वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. सतरंजी कादंबरीने समाजाच्या मनावर टाकली चादर. न बोलल्या वेदनांना शब्द. तहसीलदार डॉक्टर पवार. चमकदार व्यासपीठाआड दडलेला सामान्य माणूस, त्याच्या न बोलल्या वेदना, उपेक्षा आणि संघर्ष या साऱ्यांचं वास्तव दर्शन घडवणारी पत्रकार गोरक्षनाथ शेजूळ लिखित सतरंजी कादंबरी समाजाला अंतर्मुख करणारी आहे, असे स्पष्ट मत तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांनी व्यक्त केले. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील हॉटेल राधाकृष्ण येथे छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा आणि सतरंजी लघु कादंबरीचा प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण गरुड होते. यावेळी व्यासपीठावर साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपारे, मंदाताई शेजूळ, हॉटेल राधाकृष्णचे चौधरी अण्णा, साहेबराव चौधरी, रवींद्र अरगडे, दीपक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरक्षनाथ शेजूळ यांनी केले. डॉक्टर पवार पुढे म्हणाले की सतरंजी ही तळागाळातील वास्तवाचं प्रभावी प्रतिबिंब आहे. सामान्य माणसाच्या दडपलेल्या भावना आणि सहनशीलतेचं हे साहित्य समाजाची संवेदना जागी करतं. यावेळी शिवाजीराव कपाळे म्हणाले, छत्रपती प्रतिष्ठान सामाजिक व धार्मिक कार्यातून जिल्ह्यात नावलौकिक मिळवत आहे. पत्रकार गोरक्षनाथ शेजूळ यांनी गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारितेतून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि साहित्य क्षेत्रातील त्यांची ही वाटचाल नक्कीच प्रेरणादायी आहे. कार्यक्रमात रवींद्र अरगडे, दीपक कांबळे, राजेंद्र वाडेकर, विनीत धसार, सुनील माळवदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले, तर आभार जालिंदर ढोकणे यांनी मानले. वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे, राहुरी. जी अडचण निर्माण होती आपल्या नेत्यासाठी, त्यांनी सतरंजा उचलायच्या आणि नंतर त्याचं काय होतं असं आपण अनुभवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या कार्यकर्त्यावर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस कुणी उभं राहतं का नाही, ती पण अडचण आहे. अनेक अडचणी आहेत सर्वसामान्य माणसं, परंतु त्या आत्ताच्या या युगामध्ये नवीन पिढी त्यात भरकटली जाते आणि तिला योग्य मार्ग त्या ठिकाणी मिळत नाही. पत्रकारांना या निमित्ताने विनंती करतो की आपण जागृतीचं काम निश्चित शेजूळ साहेबांनी मनावर घेतले, आपण सर्वांनी मनावर घ्यावं आणि त्यातून ही पिढी कशी भरकटणार नाही याकडे, आपल्या उद्योगधंद्याकडे कशी वळेल. तो शेतकरी असेल तर आपल्या शेतीकडे असेल, किंवा व्यावसायिक असेल तर एखाद्या व्यवसायाकडे ते लक्ष दिलं पाहिजे, शाळेचे असेल तर शाळेकडे लक्ष देऊन ते ठिकाणी मोठं झालं पाहिजे. यासाठी आपण सर्व पत्रकार या ठिकाणी जमलेले आहेत तालुक्यातले. सर्वांना विनंती करतो की याच्यावर आपण थोडंसं जर भर दिला तर निश्चित त्यातून 100% नाही होणार, कारण 2%, 5% काहीतरी सुधारणा होईल ना. ते ऐकून वाचून त्यावर आपण त्या ठिकाणी लक्ष द्यावं. ही सन्मान दिलाय पुस्तक लिहिण्यासाठीच त्यांना सन्मान दिलाय. याच्याने त्यांनी एका प्रकारे आपल्या सर्वांमध्ये लिहिण्यासाठीच एक बीज रोवलं गेलेलं आहे असं मी मानतो. सन्मान दिला हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की वरिष्ठ महत्त्वाचे लोकांना ज्यांनी आपल्याला घडवलं आहे त्यांना आपण मान देणं ही सगळ्यात मोठी, आपण म्हणजे पत्रकार असून देखील जो मान दिला पाहिजे जो आपण बाहेर बघतो समाजात, त्याच्यामधनं आपण एक नवीन रूप इथे उपस्थित केले की आईंना आणि गुरुजींना इथे मान दिला आहे. याच्यावरनं लक्षात येते की आपण अजूनही आपले मूळ सोडलेले नाही आहे. अजूनही आपण सोशल मीडिया किंवा याच्या प्रवाहात आलेलो नाही आहे. आपण अजूनही आपल्या मुळाशी एकदम घट्ट बांधलेलो आहे. ही एकदम चांगली गोष्ट मला इथे खूप प्रकाशाने जाणवली आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो की ही गोष्ट शेजूळ साहेबांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने जी काय आता प्रस्तावना केलेली आहे याच्या हिशोबाने आता सन्मान दिल्यामुळे मला असं वाटतंय की त्यांनी आपल्या सर्वांना हे एक सांगितलेलं आहे की आपण सोशल मीडिया सोडून पण दररोज किंवा आठवड्यातनं काहीतरी लेखन करू शकतो. कारण की माझा स्वतःचा अनुभव असा आहे जे मी आपले शेअर करतो की किमान रात्री झोपताना एक पान तरी वाचावं.
एकाचे 2 होते 3 होते. आपण सोशल मीडियाचा वापर करतो, मान्य ते गरजेचं आहे, सगळं गरजेचं आहे, पण किमान वाचनाने माणसाची जी बुद्धीला जी तल्लकता येते, शब्दांना जी तल्लकता येते, ती लिखाण आणि वाचनानेच येते. ती सोशल मीडियाने किती प्रयत्न केला ते येऊ शकत नाही. आणि ते शेजू साहेबांनी दाखवून दिलेलं आहे की एवढ्या व्यस्त कार्यक्रमात पण त्यांच्याकडे एवढं एखाद्या पेपरचं संपादक उपसंपादक संपादक पद जरी सांभाळायचं म्हटलं त्याच्यातनं वेळ काढणं ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे याचा अर्थ कसा आहे की त्याच्यातनं त्यांची जी रुची आहे आणि आपल्याला जी रुची घेण्याची गरजेची आहे ती त्यांनी अधोरेखित केलेली आहे.